अरे कॅमेरा बंदच होता. यायला माझी मेहनत फुकट गेली. हा चष्मेवाला पक्षी. हा इथं नेहमी चष्मा घालीत असतो हा पक्षी. हे बघू शकता, हे असे सर्व प्राणी आहे या जंगलामध्ये. पक्षी त्याला इंग्लिशमध्ये टेलर बर्ड म्हणतात. कपडे शिवायचं काम करतं ते पक्षी. तर आलेला आहे काळूबाईचं मंदिर. फायनली पोचलोय आपण. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. पायऱ्या चढून खूप छान वाटतं. दम लागला का? नाही लागला. दम लागला असेल तर दीर्घ श्वास घ्या, सोडा. इथं चपला काढूया. मावशी येते हळूहळू. मावशी म्हणते चू. मस्त आहे पण प्लेस आहे ना. इथं आहे प्रवेशद्वार, आतमध्ये जाण्याचा मार्ग. आणि आहे मंदिर काळूबाईचं. हा हे मेन आहे एंट्री मला वाटतं. हे बघा मित्रांनो, ही मेन एंट्री आहे. इथं नंदी आहे बघा. हा वाघोबा. काय झालं? आई शाबास. आहे वाघोबा. देवीच्या पुढं नेहमी वाघ असतो आणि शंकराच्या पुढं नंदी असतो. बरोबर. तर चला पहिलं तुम्ही दर्शन करून या, मग मी जातो मागून. काय मला तिथं बरं आहे, तिथं बरं ना. हा काय असेल तर मला नाही माहिती, पण नको आपल्या हातात नाही. इथेच ठेवली. कोण म्हणलं जात नाही? लेडीज बाहेरच असायच्या. हा बाहेरच असतात ना. काळू. अरे काळूबाईला बाया कशा काय बाहेर? अरे मेन तर ते. तुम्ही जावा सगळे जावा. ओके ठीक. मी परत म्हणतो तुम्ही ओटे मारा, मी तुमचा व्हिडिओ घेतो. तर इथे देवीच्या दाराशीच ओटी भरतात अशी प्रथा आहे इथल्या गावकऱ्यांची, म्हणजे असं म्हणणं आहे त्यांचं. तर इथं आम्ही ओटी भरतोय. पहिले एक काम करा, पहिलं ते तांदूळ त्या पीसवरती ठेवा, मग नारळ ठेवा, आणि मग हळदी कुंकून ते येवा. हां अक्षता. हां अरे अगरबत्ती पण मला वाटतं बाहेरच तिथं लावतात का काय? ते नेऊन ठेवत असेल नंतर. तुम्ही नेऊन ठेवा नंतर. दे इकडे म्हटलं. तरी झाली ओटी तयार. आणि आता देवीला ओटी भरायचं. देवीला ओटी भरणार आहे आता. आता आपण आज जाऊया दर्शन करण्यासाठी. दर्शन करायला पोरगा अगरबत्ती लावतोय.
पडत पडत तसं. हा बघा हे घंटे कसे बांधले. याच्या पाठी काय आहे माहिती आहे का? घंटे का बांधले हे एवढे घंटे का बांधलेले माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तर हे घंटे का बांधलेले असतात माहिती आहे का मित्रांनो? ज्याला कोणाला नड असेल ना तर ते आपण बोलतो ना काय देवाकडून आपण हे करतो बघ. हां, तर ते पूर्ण झाल्यानंतर हे असं काहीतरी घंटे बांधतात असं म्हणतात. ही काळूबाई आहे ना का देवी? आणि हे बाकीचे हे कुठले? ते असं काळूबाई ते बहिणी वगैरे असं. बहिणी आहे का या? हां ते त्यांच्या पाय पडलं का तू? हो. आणि तू आकाश तू पण पड. ते नाही करत थोडंसं. काळूबाईच्या नावानं छान. तर अशा पद्धतीने तळेरान या गावामध्ये ही काळूबाईची मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलेलं आहे. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आता आमचं. तर इथून आता आपण कुठं आंबोलीला जाणार ना, तर आंबोली या ठिकाणी आम्ही जाणार आहे. तर हे तळेरान गावातील काळूआईचं मंदिर हे आहे. आणि परिसर बघा आजूबाजूचा किती छान आहे. इथं वाघोबा आहे, इथं खाली आपले कासव आहे. आणि इथं काही लोकांनी देणगे वगैरे दिले, त्यांची नावं वगैरे इथं दिलेली आहे. बघू शकता श्री काळूमाता नवरात्र उत्सव समिती तळेरान तालुका जुन्नर जिल्हा पुणे. तर हे तळेरान गावातील काळूबाईचं हे मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे. पुरातकालीन आहे. पहिले इथे फक्त एक हे आता म्हणजे डेव्हलप केलेलं आहे. ह्याला बाजूला तुम्ही बघू शकता. नाही तर पहिले ना फक्त म्हणजे ते थडग्यासारखं आपण बोलतो ना तसं होतं काळूआईचं. हे दगडाचं जे आहेत ना ते पहिलं होतं. आणि नंतर मग हे मंदिर बनवलेलं आहे. आणि हे बसण्यासाठी देखील सुविधा आहे बघा, मस्त खूप छान आहे परिसर. आणि इथं नारळ वगैरे फोडतात. हे बघा. तर आता आम्ही निघणार आहोत आंबोली या गावी. तर बघा मित्रांनो हे ना आता पायऱ्या केलेले आहे. पहिले ना इथं पाऊलवाट ना काय असायचं, पाऊलवाटच ना. हां तर इथं पहिलं पाऊलवाट असायची, पण आता मस्त एकदम. हां ग्रामपंचायत त्यांनी सर्वांनी देणगी काढून मुंबईकर पुणेकर यांनी सर्वांनी एकत्र मिळून हे केलेलं आहे ग्रामपंचायतने मिळून. मस्त आहे. आणि आजूबाजूला पण बघा झाडी आहे, वर्दळ आहे. हा जंगल आहे ना पूर्ण. सगळं मांढर देवीचं बन आहे. तर बघा मित्रांनो हे सर्व जे बोर्डावरती प्राणी दिलेत ना, ससा, तरस, साळींदर, सांबर, हे सर्व प्राणी या जंगलामध्ये. हा पूर्ण जंगल भाग आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता. आणि पक्ष्यांचा पण आवाज येतोय. हे काय खांबावरती
खांबळ्याला काय ते जुनं असलं आहे ना काहीतरी. हे पहिलं नाही इथं ना ते हा ते काहीतरी बांधलेलं आहे बघा मित्रांनो इथं खांबाला. कोंबड्या बकऱ्या इथं देतात ते. अच्छा इथं हे करतात काय कोंबडा बकऱ्याचं हा यात्रेच्या वेळी ओके. तर कोंबड्या बकऱ्याचा मान देतात देवीला. आणि पक्षी पण आहे बघा वेगवेगळ्या जातीचे पक्षी या ठिकाणी बघा. ते लिहिलेलं पण आहे बोर्डवरती. हळद्या काय लिहिलं आहे हळद्या हळद्या युरेशियन गोल्डन ओरी काय ओरी मोर बघ, इकडं मोर आहे. मोर पण आहे. मोर इंडियन पिफॉल. ही वेडा राघू नाव बघा काय वेडा राघू. ग्रीन बी इटर इटर ना रे काय जरा इंग्लिश आपलं जरा कच्चं आहे. इटर आहे ना काय हे नाव काय ग्रीन बी इटर ना. हां येते येते माझे सुगरण बघा ही सुगरण पक्षी बाया इथले जे स्थानिक ग्रामस्थ असतात ते येतात इथे सकाळी पूजा वगैरे करतात आणि मग आपापल्या कामाला जातात. आता इथे एकही माणूस नाही फक्त आम्ही झालेलो आहे दर्शनासाठी. तर आपण हे दर्शनासाठी काय आलो होतो बोलले दर्शनासाठी काय आलो ते आवणीसाठी ना. नाही हे नाही ना ते तिकडे आहे का आंबोलीचं आज. ओके ओके हां हां कुलदेवी. तर यांचं जे आहे कुलदेवी ते इथे तैरानमधलं मांढर देवीचं जे काळू आई जी आहे देवी ते हां शिट्टीवाजे ते पक्षी चावल लागले ना वेगळे लोक. हा ना बघा मित्रांनो तुम्हाला जर बघा ना पक्षीचा आवाज येतो पण तो असं वाटतं कोणतरी शिट्टी मारतोय आहे ना. सेम पार समोरचे का इकडं टावर आहे तिकडे टावर आहे समोर. हा अच्छा इकडं ना टावरचे तर निमगिरी. निमगिरी खान अच्छा निमगिरी खान निमगिरी. ओके. आणि वरून बघा व्ह्यू कसा दिसतोय मित्रांनो एकदम जबरदस्त. चला अजून दाखवतो तुम्हाला परिसर. तर बघा या आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम. ते तू आण. ते पप्पाला सांगू द्या ना ते आम्हाला नाही घेते ना गाडी जागा नाही ती छोटी गाडी. आम्ही आता